निसर्गाची अनमोल देणगी असलेलं कांदळवनाचं अर्थात मँग्रोव्हचं संवर्धन आता केवळ सरकारी फाईल्सपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आता यातून शाश्वत उपजीविका कशी निर्माण करता येते याचा आदर्श रत्नागिरी तालुक्यातील नाचणे येथील गावकऱ्यांनी घालून दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली नाचणे नारायणमळी इथं सुरू असलेल्या नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन या प्रकल्पानं वर्षभरात 6,000हून अधिक पर्यटकांना आकर्षित केलं आहे. या पर्यटनातून 14 लाख रुपयाची उलाढाल त्यांनी केली आहे. या यशाची दखल घेत 2025चा मानाचा स्पेसिस हॅबिटॅट वॉरियर्स हा पुरस्कारही या गटाला मिळाला असून वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते त्यांना हा गौरव करण्यात आला. नाचणे येथील शहराला लागून असलेल्या खाडी परिसरातील जैवविविधतेचं महत्त्व ओळखून इथं कांदळवन सहव्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत महिला आणि पुरुषांच्या सहभागातून नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन गट आकारास आला. प्रकल्पाची सुरुवात करण्यापूर्वी केवळ साहित्य खरेदीवर भर न देता गटातील सदस्यांनी कांदळवन ओळख, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग भ्रमंतीचा सखोल अभ्यास केला. कांदळवन कक्षानं पुरवलेली विना इंजिन नौका, कायकिंग, दुर्बीण आणि जीवरक्षक जॅकेट्स या साहित्याचा वापर करून मार्च 2024मध्ये हा प्रकल्प अधिकृतपणे पर्यटकांच्या सेवेत रुजू झाला. विशेष म्हणजे पर्यटकांना माहिती देताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी गटानं शाळा आणि महाविद्यालयाच्या अभ्यास फेऱ्यांचं आयोजन करून स्वतःला प्रशिक्षित केलं. आज इथं येणारे पर्यटक केवळ निसर्गाचाच आनंद घेत नाहीत तर कांदळवनाचं पर्यावरणीय महत्त्वही समजावून घेतात. दीपक गजने, निलेश गजने, अभि गजने तसंच अमर गजने, संतोष वाडेकर यांच्यासह रिद्धी गजने, सान्वी गजने आणि सेजल गजने या महिला सदस्य खांद्याला खांदा लावून हा प्रकल्प यशस्वीपणे राबवत आहेत. निसर्ग पर्यटनामुळे स्थानिक विकासाला चालना मिळाली असून कांदळवन हे नुसतं जंगल नसून निसर्गानं दिलेली मोठी देणगी आहे ही भावना आता जनमानसात रुजली आहे. या प्रकल्पामुळे निसर्गाचा समतोल राखत रोजगाराच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. कोकणातील इतर किनारपट्टीवरील गावांसाठी नवलाई गटानं एक दीपस्तंभ उभा केला आहे. येणाऱ्या काळात अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटकांना पर्यावरणाशी जोडण्याचा या गटाचा मानस आहे. तसं आपल्याला पर्यटकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. म्हणजे आपल्या दिवाळीची सुट्टी म्हणू नका, परत आपल्या नाताळची सुट्टी खूप म्हणजे एवढा प्रतिसाद आहे की आपल्याकडे अमेरिकेतून म्हणा, युरोपमधून म्हणा तरी पण पर्यटक म्हणजे तिथून लांबून पर्यटक येत आहेत आपल्याकडे. एवढा खूप छान म्हणजे प्रतिसाद आहे आपल्याला. वर्षभरामध्ये किती लोक साधारणपणे? तरी साधारणपणे 5,000 ते 6,000 पर्यटक झालेत आपल्याकडे. रोजगार निर्मिती पण काय होत असेल ना? रोजगार हो. रोजगार म्हणजे आता आपल्याला म्हणजे कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान ह्या मार्फत आपल्याला म्हणजे हे कांदळवन उपजीविका निर्माण आणि संरक्षण म्हणजे आपल्याला संरक्षण करायचं आहे कांदळवनाचं. त्यातून आम्हाला म्हणजे हे होतं. जेवणाची वगैरे व्यवस्था? हां, जेवणाची वगैरे व्यवस्था केली जाते, पण त्यासाठी अगोदर ऑर्डर द्यावी लागते आपल्याला की म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, व्हेज पाहिजे. पक्षी आपल्याकडे खूप प्रकारचे आहेत. तसं म्हणायला गेलं तर आपल्याकडे स्वर्गीय नर्तक आहे, परत खंडे आहे, किंगफिशर आहे, पांढऱ्या छातीचा किंगफिशर आहे, परत ब्राह्मणी काईट आहे, पानकावळा आहे, वॉटर येन आहे, अजून हे पानकावळा आहे, वॉटर येन आहे, असे भरपूर अजून स्थलांतरितसुद्धा पक्षी आपल्याकडे आहेत. ते सुद्धा आपल्याकडे दिसून येतात. हो, वास्तव्य आहेत. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे ना, त्यांना इथे राहायला जागा भेटते, अन्न भेटतं, निवारा भेटतो या झाडांमध्ये त्यांना. हो. निसर्ग सौंदर्याचं विषय निघाला की नेहमी सर्वसामान्यांच्या तोंडी काश्मीर आठवतं. पण कोकणाला एवढं निसर्गाने वरदान दिलं आहे ना की काश्मीर त्याच्यापुढं झक मारतं असंच म्हणावं लागेल. आता इथेच बघा ना, आपण रत्नागिरी शहरापासून काही अंतरावरती नारायणमळी या गावामध्ये आपण आहोत आणि ह्या ठिकाणी कांदळवन विभागामार्फत ह्या खाडीमध्ये समुद्री सफर म्हणजे खाडीतली सफर करण्याचा एक वेगळाच आनंदच या ठिकाणी नवलाई कांदळवन गटाने पर्यटकांना उपलब्ध करून दिला आहे. आता ह्या ठिकाणी हे सगळं संपूर्ण आपण बघतो ही खाडी आहे संपूर्ण, आणि या ठिकाणी ही सगळी वनराईमध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांची घरटी असतील किंवा त्यांची राहण्याची व्यवस्था असेल किंवा तिथं त्यांचं आश्रयस्थान असेल,
हे सगळं बघण्याचा आनंद ह्या साधारणपणे 1 तासाभराच्या ह्या बोटीतून आपण प्रवास करताना म्हणा मिळतो. आणि अतिशय आनंदी वातावरण, अगदी विरंगुळा म्हणा, मनाला एकाग्रता आणणारं इथलं वातावरण आहे. आणि ह्या नवलाई कांदळवन गटातर्फे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा निवासाची, भोजनाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी जर आपण ऑर्डर दिलीत तर इथले स्थानिक मंडळी त्या ठिकाणी त्यांना त्या त्या प्रकारचं मांसाहारी असेल, शाकाहारी असेल ते जेवण बनवून देतात. आणि कोकणी पद्धती असल्यामुळे ते अतिशय रुचकर आणि पर्यटकांच्या पसंतीला उतरलेलं असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे, गेल्या वर्षभरात जवळजवळ 6,000 पर्यटकांनी ह्या ठिकाणी येऊन आपला आनंद घेतला आहे, ह्या बोटीतनं प्रवास केला आहे. आणि ह्या खाडीकिनारी नेमकं काय जीवन असतं पक्ष्यांचं असेल किंवा काय त्या खाडीकिनारी बोटीतनं प्रवास करताना काय आनंद आपल्याला मिळतो त्याचा आनंदही घेतला आहे. एकंदरीतच काय, राज्य शासनाकडनं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना अंमलबजावणी केली जाते आणि त्याच्यातली काही प्रमाणात त्यांना यशही येतं आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे ह्या नारायणमळी ह्या गावामध्ये आता सुरू झालेला उपक्रम आता इतक्या प्रसिद्धीच्या ह्याच्यात आहे की येत्या काळामध्ये या ठिकाणी अतिशय एक मोठं पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येईल अशी आजची एकंदरीत गेल्या वर्षभरातली पर्यटकांनी लावलेल्या हजेरीच्या आकडेवारून दिसून येतं. एकंदरीत काय, कशासाठी जायचं काश्मीरला? चला जाऊया नारायणमळीतल्या बोटीचा आनंद घ्यायला. असंच आता एकंदरीत आम्ही ह्या अनुभवातून बोलतोय, अनुभव घेतोय म्हणून सांगतोय. एकंदरीत काय की निसर्गाने रत्नागिरीकरांना भरभरून दिलं आहे आणि त्याचाच हा एक नमुना नारायणमध्ये आम्ही अनुभवतोय असंच म्हणावं लागेल. टाईम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.